चला आता आपण करू हरभऱ्याचं कालवण. हरभरा कुकरला लावून दिला, त्यात थोडं मीठ घालायचं, पाणी घालायचं. तवर आपण इकडं कांदा खोबरं भाजून घ्यायचं. तवर हरभरा तिकडं आपला कुकरला शिजतोय. वाटण तयार करून घेऊ. आता कढई ठेवू, कढईमध्ये घालू तेल. आपलं वाटण तयार झालं आहे. वाटणमध्ये खोबरं, कांदा, अद्रक, लसूण, कोथिंबीर असं बारीक करून घेतलं आहे. आपलं वाटण तयार झालं. आता ते आपण चांगलं तेलामध्ये भाजून घेऊ. तिकडं आपला हरभरा शिजून तयार झाला आहे. आपण सुकी भाजी करू शकतो, पातळ कालवण करू शकतो. जसं आपल्याला लागलं तसं आपण भाजी करू नाही तर कालवण करू. आपल्याला आता करायचं आहे कालवण. आता टाकते मसाला. मसाल्यामध्ये मिरची, हळद, मीठ, गरम मसाला ते बी सारं परतून घेते आता तेलामध्ये चांगलं. आता मी थोडा हरभरा कुकरमधनं काढून घेते. थोड्या मसाल्यामध्ये थोडं पाणी घालायचं. पुन्हा त्याला चांगलं पाणी टाकून थोडं अजून त्याला चांगलं परतून घ्यायचं. आपल्याला सुकी भाजी असली तर पाणी नाही घालायचं. कालवण करायचं असलं तर त्यात पाणी घालायचं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं. आता त्यात घालू आपण हरभरा. मला सुकी भाजी नाही, कालवण करायचं आहे, त्याच्यामुळं मी त्यात पुन्हा पाणी घालाल. आपलं आता हरभऱ्याचं कालवण तयार झालं. त्याला आपण भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकतो. आता तयार झाली आपली हरभऱ्याची कालवण म्हणा किंवा भाजी म्हणा.